माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माझी भेट होणार होती ही काही खरं नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलो, जर औपचारिकरित्या त्या ठिकाणी भेट झाली तर भेट घ्यावी असा माझा प्रयत्न होता. आता हा कार्यक्रम जो आहे तो शासकीय कार्यक्रम नव्हता, हा संघाच्या माध्यमातून कार्यक्रम केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो. वीर आजार नाईक यांच्या स्मारकाच्या संदर्भामधला कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये फार मोठी राजकीय चर्चा किंवा काही अन्य चर्चा होईल अशी अपेक्षाच नव्हती. मी या कार्यक्रमाला निमंत्रित होतो. या कार्यक्रमाला आग्रहपूर्वक मला फोनही आले की तुम्ही यावं आणि राष्ट्रीय स्वयं संघाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम झाल्यामुळे मी उपस्थित राहिलो. पण या ठिकाणी अपेक्षा नव्हती की सर्वांना स्टेजवर या ठिकाणी स्थान द्यावं. ते मोजक्याच लोकांना स्टेजवर त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं आणि सर्व बाकीचे आमदार जे आहेत याच्यातले किंवा मान्यवर आहेत त्यांना समोर VIP याच्यामध्ये बसवण्यात आलं. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत त्यामुळे स्वाभाविकता जे अनेक विषयाच्या संदर्भामध्ये जे समाधानकारक उत्तर सरकारकडून मिळत नाही त्या विषयाचा निषेध आम्ही व्यक्त करत असतो. आज कर्जमुक्तीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या कालखंडात केली. विजेच्या संदर्भामधले विषय अनेक विषयाच्या संदर्भात कापसाला भावाजी वगैरे सांगितलं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी पूर्ती झाली नाही आणि म्हणून असे जे विषय असतात त्या विषयाच्या संदर्भामध्ये सरकार म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो. जळगावमध्ये एका कॉन्ट्रॅक्टराने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर अंगावर वाक्य लुटून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस मला त्रास देतात असं त्यांचं म्हणणं आहे. मी पोलीसवाला त्रास देतो की मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरांचं हजारो कोटी रुपये देणं बाकी आहे. हे राज्य दिवाळखोरीमध्ये आहे. या राज्याकडे विकासासाठी पैसा नाही, नुसते घोषणा करतात आणि घोषणा करत असताना प्रत्यक्ष जे कामं झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचा बाकी पैसा सरकारला देता आला नाही आणि मग या संदर्भात असे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर आता यायला लागलेले आहेत. मला अशी अपेक्षा असते नेहमी की कोणते तरी मंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री तर या जिल्ह्यासाठी काहीतरी देऊन गेलं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे. आमच्या पदरामध्ये एखादी मोठी घोषणा झाली पाहिजे, एखादा प्रकल्प आला पाहिजे, एखादं विकासाचं काम आलं पाहिजे. पण दुर्दैवाने देवेंद्रजी या ठिकाणी ज्या वेळेस आले त्या वेळेस ते येऊन खाली आता आम्हाला परत जावं लागलं. आमच्या जिल्ह्यासाठी काहीही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर पदरामध्ये पडलं नाही आणि आत्ता भेटीसाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. भेटीसाठी जायचं असेल अपॉइंटमेंट घेऊन मी जाऊ शकतो. ते मला नेहमीच अपॉइंटमेंट देतात.